की ज्या वेळेस एक मोठा महान पाटील विद्वान वाचून 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 खूप मोठं लक्षण करून ठेवले. एका ठिकाणी सांगितलं का जो 3:30 वाजून जागल त्याचाच दीक्षा घ्या. कोणी असू द्या, कसाय पायपी असू द्या, पण पहाटे जागल त्याचा अनुग्रह घ्या. अशा रीतीने त्यांनी आता या लोकांना उघड न करायचा, याला जाहिरात न करता मोठमोठे महान साधू महंत विद्वान पंडित आणून शिरभर सेवा चाकरी करून रात्री झोपून द्यायची. त्यांच्या इतर जागेत कधी ते गेले नाही त्यांच्या कुट्यावर. ही जी 4 वेळाची संधी आहे, साधूच्या कुटियात, नवरा बायकोच्या कुटियात, देवभक्ताच्या ध्यानात कधी माणसाने जाऊ नये. अरे नवरा बायकोचा प्रेम चालला असता तिथे ते शब्द ऐकणं महापाप. गुरुचर्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या ध्यानाचा किंवा त्यांच्या कर्माचा भंग करणं हा महापाप. असे जे काही लावलेले आहेत त्याप्रमाणे ते मग तिथे जाऊन त्या दरवाजात उभं राहून आणि थोडस एक बोक्स ठेवलंय आणि त्या बोक्सावाटी पाहायचे. ज्या साधूने झोपले का 4च्या पुढे सकाळीच उठून त्यांची स्वागत करून वाटी लावून द्यायची. आणि एकदा अशी दैवगती आली की अखर नांगर हाकीत असता शेतात टिकून मच्छिंद्र आणि गौरक आले, वळवले, नमस्कार केलाय, सांगितलं महाराज मला पावन करा, माझ्या घरी चाला, माझं घर पवित्र करा. त्याची ती भावना, त्याची ती श्रद्धा पाहून मच्छिंद्र म्हणतो चाल आता रात्रीची रात्री राहू. मग आता त्याची एवढी भावना आहे म्हणून त्या महालात, असा महाल त्या ठिकाणी त्या संतांच्या वस्तीचा काय सांगावा. मी त्यांना दिलं तर रात्री तिथे झोपून गेले आपल्या आपल्या घरी. 3:30 वाजल्यानंतर येऊन त्या छिद्र्यावाटी पाहतात. ते भडाभडा उठले, कोणी पाणी तापितं, कोणी आंघोळ करतं, कोणी कमंडोलं घेतं, कोणी काय करतं. नगडा चालला, 4 वाजत नाही दोघं ध्यानाला बसले. असं कोणा करता आम्ही ध्यान करतो ह्याच्या करता करू नका, काही मागण्या करता करू नका. ध्यान स्वयंभू म्हणजे देवाच्या प्राप्ती करता करा तुम्ही. तेव्हा ते सकाळीच उठले, दारी आले आणि दर्शन घेतलं. बा धन्य आज दर्शन